नमस्कार मंडळी, कष्टाळू शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण अशा एका शेतकऱ्यांना भेटलो आहोत ज्यांना बैलगाडा शर्यतीची आवड असून ते शेतीला जोडधंदा म्हणून गणपतीचाही व्यवसाय करतात। तर जाणून घेऊयात थोडक्यात त्यांच्या गणपती व्यवसायाविषयी माहिती त्यांच्याचकडून। चला तर जाणून घेऊयात त्यांचा थोडक्यात परिचय। नमस्कार, माझे नाव सूर्यकांत बाबासाहेब हजारे, राहणार कुमटे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। मी हा व्यवसाय गणपतीचा वडिलांचाच आहे। माझ्या वडिलांना हा व्यवसाय मला जाताना एक प्रेरणास्थान देऊन गेलेला आहे। हे वडिलांचा व्यवसाय, वडील मिलिटरी आर्मी असल्यामुळे वडील आर्मीमध्ये ही मूर्ती करत होते। ते गावी आल्यानंतर रिटायर झाल्यानंतर तेव्हा त्यांनी मूर्तीचा व्यवसाय चालू केला। त्यातून हा व्यवसाय मला प्राधान्य झाला आहे आणि याचं सगळं श्रेय माझ्या वडिलांना देतो। वडिलांनंतर माझ्या आईला देतो आणि आईनंतर माझ्या मिसेसला देतो मी, कारण ही परंपरा चालवत आलेली आहे त्यांनी आणि ह्याच्यानंतर ही प्रेरणा माझ्या मुलग्याने चालवावं माझी अशी अपेक्षा आहे। हा दगडूशेठ आहे। हा दगडूशेठ कच्चा माल आम्ही कोल्हापूरनं तयार आणतो। या मूर्तीचा हात जोडणे, फिनिशिंग वगैरे स्वतः करतो। त्यातून पुढे त्याचा कलर काम आहे। कलर काम हा आहे तर घरी स्वतः म्हणजे हा स्टॉललाच आहे। बऱ्यापैकी सगळ्या मूर्त्या आमच्या आहेत बुकिंग होतात आणि इथून सगळी खरेदी चालू होते। आणि ह्यात सगळ्यात म्हणजे 40 ते 35 मूर्त्या आहे, त्यातून 3 मूर्ती शिल्लक आहे। बाकीच्या सगळ्या मूर्त्या बुकिंग आहेत बऱ्यापैकी। आणि सगळे मंडळ आहेत हे आपल्या मिरज तालुका, तासगाव तालुका, कवटेमंकाळ तालुका अशातून ही मंडळ इथे पण आम्हाला आलेले आहेत। त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे, एवढे श्रेय आहे आम्हाला। घरगुती मूर्त्या ज्या शाडूवाच्या असतात, शाडू मातीच्या, त्या घरी विरघळल्या जातात। काय त्या मूर्त्या आम्ही स्वतः इथे घरी तयार करतो। आणि जो हा 5 फूट 6 फूट माल आहे, 4 फूट, हा आम्ही कोल्हापुरात आणतो आणि ते इथून त्याचं फिनिशिंग, हात जोडणे बऱ्यापैकी साच्यातनं काढल्यात हा असा प्रकार असतो, इथं केला जातो। आणि त्यातून फिनिशिंग करून परत रंगकाम वगैरे हे टिकली लावणे, त्या डोळ्यात मूर्तीने हे आहे आपलं गेट येणे, आकार देणे मूर्तीचा, हे आम्ही इथे तयार करतो मूर्तीला पुरेपूर। हा व्यवसाय 88 पासून चालू आहे गणपतीचा। वडील हा व्यवसाय चालू करत होते, त्यानंतर मी हा चालू केला आहे। शेती आहे, शेती बघत बघत हा मी गणपती व्यवसाय चालू केलेला आहे। आणि त्यातून मला एक बैल पळवायचा नाद आहे। स्वतः घरी एक बैल पाळलेला आहे मी, पळाव आणि शेती बघत, बैल बघत, पळाव आणि गणपती हा 3 व्यवसाय मी एक वर्षभरात हा 3 व्यवसाय करत राहतोय। प्रत्येक वर्षी हा माझा 3 व्यवसाय चालू आहे। 2 प्रकार असतात, एक शाडू मूर्ती आणि प्लास्टर मूर्ती। शाडू मूर्ती घरगुती बसवण्यासाठी वापरली जाते आणि प्लास्टर मूर्ती हे मंडळासाठी वगैरे वापरण्यात येते। आता ह्या मूर्त्या आहेत, हा आहे दगडूशेठ, हा आहे लालबाग, हा आहे प्रभात पाटील, हा आहे लालबाग, तो चिंतामणी आहे, हा पण लालबाग आहे, तो पेटा आहे, तो पाटील प्रभाळ आहे, तो रायगड आहे, हा रायगड आहे, हा दगडूशेठ मानाचा गणपती, हा दगडूशेठ। त्यानंतर ही सिंह प्रभाळ आहे, हा पण मुंबईचा लालबाग मानाचाच आहे, हा महागणपती। हा जो गणपती सिटीमध्ये जास्त बसवला असतो, कोल्हापूर, सांगली, मिरज या ठिकाणी हा मूर्ती बसली असते। बऱ्यापैकी ही मूर्ती जास्त कुठेही नसते, त्यामुळे ही मूर्ती ठराविक मंडळामध्ये बसवली जाते। हा महागणपतीचं एक वैशिष्ट्य आहे। ह्या गणपतीचं थोडक्यात तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो। हा आहे महागणपती। हा गणपती ठराविक मंडळामध्ये बसवला जातो, रेग्युलर कोणत्याही मंडळामध्ये हा मूर्ती बसवली जात नाही। त्या मूर्तीचं वैशिष्ट्य एक नवसाला गणपती पावतो आणि ही ज्या मंडळामध्ये मूर्ती बसवल्या तो मंडळ प्रतिष्ठान एवढं मोठं आहे आणि ते मोठ्या प्रतिष्ठानमध्ये मूर्ती बसवली जाते। ह्या महागणपतीचं एक वैशिष्ट्य आहे। या व्यवसायामध्ये मला प्राधान्य करणारे किंवा सहकार्य करणारे 2 लेडीज आहेत आणि 2 जेंट्स आहेत। त्यात एक आज मुलगा आला नाही, हा एक मुलगा स्वप्नील घाडगे म्हणून, हा मला 4 वर्षाला मदत करतो। आणि या 2 लेडीज आहेत आमची वहिनीच आहेत, त्या सुद्धा आम्हाला कंटिन्यू वर्षभर मदत करतात। 1 मेला गणपतीचा नारळ फोडला जातो। 1 महिन्यापासून गणपतीच्या कामाला आम्ही सुरुवात करतो। ते गणपती विसर्जन होईपर्यंत आमच्या फक्त डोक्यात एकच की गणपती हा व्यवसाय असतो। मूर्तीचं रंगकाम झाल्यापासून किंवा मूर्ती ज्यावेळी आम्ही आणतो इथून, सगळे मंडळ इथूनच मूर्ती खरेदी करतात आणि इथूनच सगळी मूर्ती नेतात। कोणताही स्टॉल मांडण्यात आला नाही
आता एक मंडळ आलेलं आहे कसबी डिग्रजचं, त्यांनी ती मूर्ती बुकिंग केली आहे. मूर्ती 2 महिन्यापूर्वी त्यांनी बुकिंग केली आहे. मूर्ती कच्ची असताना त्यांनी बुकिंग करून गेले ते आता ते फक्त गणपतीला भेट देण्यासाठी किंवा गणपती कसा झालाय हा बघण्यासाठी त्यांनी इथेपर्यंत आलेले आहेत. त्यांची तुम्ही मुलाखत घेऊ शकताय. आम्ही कसबेडीकडून आलोय. आम्ही प्रत्येक वर्षी इथून मूर्ती घेतो आणि यांचं मूर्तीचं कलर काम, यांचं फिनिशिंग म्हणा, यांची डिझाईन हे आम्हाला खूप आवडते आणि अशी डिझाईन बाहेर कुठेही मिळत नाही. आणि आम्ही कच्ची असतानाच मूर्ती बुकिंग करून जातो आम्ही, आणि आजपर्यंत आम्ही असल्या मूर्ती कुठे पाहत नाही. त्यामुळे आम्ही हा कसबे डिग्रजचा धनगर वाड्याचा विघ्नहर्ता म्हणून आम्ही याला कायम इथून आम्ही मूर्ती बुकिंग करत असतो. तुम्ही प्रत्येक वर्षी आमच्या इकडं गणपतीच्या स्टॉलला भेट द्यायला येताय, बुकिंग करायला येताय. तुम्हाला आमच्या मूर्तीतलं असं काय आवडतं की जेणेकरून तुम्ही इकडे भेट द्यायला येताय? आम्हाला तुमच्या मूर्तीतलं कलर काम, रेखीव काम, मूर्ती एकदम कलर बेस्ट केलेला असते. त्यामुळे आम्ही कसबे डिग्रजून कायम तुमच्यापाशी मूर्ती न्यायला यायची. बरं, तुला काय आवडते? आम्हाला डेकोरेशन गणपतीचं आपल्याला त्याचबरोबर त्यांनी गणपतीची मूर्ती बुकिंग करायला येतात, त्याचबरोबर मंडळाची मुलं घरगुती पण मूर्त्या बुकिंग करून जातात.